राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाची व्याख्या बदलली. ज्या पद्धतीनं संपूर्ण मुंबई देशाची आर्थिक राजधानी ज्याला तुम्ही म्हणता, जी मुंबई तुम्ही पूर्णपणे बिल्डरांना विकली आहे आणि त्याची दलाली खात आहे, त्या देशाच्या आर्थिक राजधानीची अवस्था काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोट घालून मुंबई फिरावी. काय दैना झाली आहे मुंबईने प्रत्येक शहराची जी भाजपच्या ताब्यात आहे. विकासाचा फार गाजावाजा करतात, पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलं हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पहा. मला मुख्यमंत्र्यांचं आश्चर्य वाटतं, कौतुकी वाटतं. शिकला सवरलेला माणूस आहे, सुशिक्षित आहे, वकील आहे, जग फिरलाय, पर्यटन करतात. मिसिंग लिंकवर म्हणतात 2 खड्डे पडले आणि ड्युरेबिलिटी चेक करतात. काय मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावा काय अवस्था. अख्खा मिसिंग लिंक कोसळलाय. खड्डे सोडून त्या अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे. याचं कारण भ्रष्टाचार, दलाली आणि बेफिकीर. आपलं कोण काय वाकडं करणार, माझ्या भाषेत कोण का उखडणार. आमच्याकडे एवढं बहुमत आहे. ठेकेदारांकडून 30-35% आधीच घेतलेले आहेत. आपापल्या ठेकेदारांना कामं दिलेली आहेत. त्या ठेकेदारांनी भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेले आहेत. उरलेला टक्का मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळालेला आहे. आणि अख्खं मिसिंग लिंक असं तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, विकास काय आहे वगैरे दाखवलं, तुम्ही जाऊन आता विकास पहा. खरोखर जा. त्यांना मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या. एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्यानं डेप्युटी सीएम आजारी पडले. एवढं त्यांना विकासाचं अजीर्ण झालेलं आहे. या विकासाच्या अजीर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी सीएम ज्युपिटर इस्पितळामध्ये दाखल झालेले आहे. संपूर्ण मुंबई अपघात. काल 6 माणसं मान्सूरला मेली. सकाळी त्या मुंबईच्या मेयर दिवसभर फिरत असतात फोटो काढत, आणि तिथे माणसं मान्सूरला मेली आणि ह्या एका बिल्डरच्या घरी बारशाला लोकांचा आक्रोश चालू आहे. तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष फिरी हसतायत. या मुंबईवरती आणि या महाराष्ट्रावर दुर्योधनाचं राज्य आलेलं आहे. दुर्योधनाचं अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस, लिंधे आणि त्यांच्या लोकांनी करून ठेवलेली आहे. तिसऱ्या डेप्युटी सीएम विषयी का बोलण्याचं काय कारणच नाही. त्यांना काय कळतच नाही काय चाललंय. नशीब काल हे आमिर खानच्या लग्नाला गेले नाही. थोडेसे शिल्लक होतं. नाही ट्विट असा मीम ट्विट नाही, ते सत्य आहे. हिंदूंची मंदिरं मोगलांनी लुटली, औरंगजेबानं लुटली, महमूद गजनवीनं लुटली, असं इतिहासामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्ही मंदिराचे कसे संरक्षक आहोत आता हे दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आता ज्या प्रकारे मंदिरं लुटली जात आहे, राम मंदिर असेल, केदारनाथ बद्रीनाथ असेल, त्यानंतर दक्षिणेतली मंदिरं असतील, या सगळ्या मंदिराचे जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत,
हे भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत ना. अख्खं राम मंदिर कसं लुटलं हे रोज आम्ही सांगतो. अहो, सीतामाईचं मंगळसूत्र चोरावं या लोकांनी. काल म्हणालो ना मी, सीतामाईला 27 भक्तांनी, महिला भक्तांनी मंगळसूत्र दान दिलं होतं चढावा. ते मंगळसूत्र सुद्धा या लोकांनी लुटलं. अजून काय लुटायचं आहे? शिवसेनेनं काल शंख फुकलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल दादरला हनुमान मंदिरासमोर जे आंदोलन झालं, रामरक्षा आंदोलन, हे फक्त एका दिवसाचं आंदोलन नव्हतं, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा पेटल्याचे राहणार नाही. नक्कीच या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये अजूनही काही आशेची किरणं जेव्हा दिसतात तेव्हा त्या किरणांचं स्वागत केलं पाहिजे. न्यायव्यवस्थेमध्ये अजूनही काही रामशास्त्री आहेत, हे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी दाखवून दिलं, म्हणून त्यांचं अभिनंदन करणं सध्याच्या स्थितीत हे आमचं जनतेचं, नागरिकांचं कर्तव्य आहे. आम्ही अनुभव घेतला या सगळ्या मुख्य न्यायाधीशांचा. एका शब्दात त्यांच्याविषयी बोलत सगळे भंपक होते. बघा, जवळजवळ 4.5 वर्ष मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. 4.5 वर्ष हा मोठा स्पॅन आहे. 4.5 वर्षामध्ये आपण काय केलं हे मुंबईत दिसत आहे, मिठी नदीत दिसत आहे. मिठी नदीचा जो घोटाळा सध्या सुरू आहे त्यातले लाभार्थी कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे ठेकेदार आहेत. त्याच्यामध्ये गौतम अडाणीलाही मोठं काम मिळालं. पहा तुम्ही, त्याच्यामुळे मिठी नदी जी काय आता कुर्ल्यामध्ये घुसली आहे ती अख्ख्या मुंबईत घुसू शकते. आणि 25 वर्षाचं सोडावं, आता 4.5 वर्षाचं बोला. 70 वर्ष काँग्रेस सत्तेत होती. अरे नालायकानो, 12 वर्ष तुम्ही जात ना. 12 वर्ष कमी झाली का 12 दिवस सुद्धा पुरे पडतात आणि 4 दिवस सुद्धा पुरे असतात. आमचं काय काढतो रे 25 वर्ष साला? 4.5 वर्ष का चाटतो का तू जाऊन तिथे? अख्खी महापालिका 4.5 वर्षात लुटली तुम्ही. ठेकेदारांचं राज्य तुम्ही महापालिकेमध्ये आणलं पूर्णपणे. काय मुंबईची काय दैना करून ठेवली आहे. जाऊन पहा मिसिंग लिंकची काय दैना आहे. जाऊन पहा सगळे रस्ते मुंबईचे कसे वाहून गेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो भारतीय जनता पक्ष राम मंदिर लुटू शकतो त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करताय आणि त्यांच्या बाजूने काय प्रश्न विचारताय? ज्यांनी राम मंदिर लुटलं, रामाचे अलंकार लुटले, रामाचा मुकुट लुटला, रामाचे जोडे लुटले, सीतामाईचं मंगळसूत्र लुटलं, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करताय आणि तुम्ही त्यांचं काय ऐकताय? हे चोर आहेत. राम मंदिर लुटणाऱ्यांना नैतिक अधिकार आहे का? प्रभू श्रीरामाची लूट केली या लोकांनी. प्रभू श्रीराम, सीतामाई, 3000 कोटीचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेलचा कुठे बसवला? गुजरातला. चीनच्या वृत्तपत्रामध्ये आज बातमी आली आहे. काय? त्या पुतळ्याचं खरी किंमत 350 कोटी होते. मग हे पैसे वरचे साधारण 3000 कोटीच्या खालीकडे 2500 कोटी कोणी खाल्ले? अहो, सरदार पटेलाच्या पुतळ्यात पण यांनी भ्रष्टाचार केला. 350 कोटीचा पुतळा 3000 कोटीला दाखवला. म्हणजे गुजराती ठेकेदार, गुजराती व्यापारी सरदार पटेलला सोडत नाहीत, प्रभू श्रीरामाला सोडत नाहीत, सीतामाईला सोडत नाहीत. पावसाने नाही, हे स्वतःच नागडे झालेले आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. सगळे बांगलादेशी हटाव, बांगलादेशी हटाव. हे काय महापालिकेचं काम आहे का? जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी ज्यांचं राज्य आहे, भारतीय जनता पक्षाची, त्यांची आहे. त्यांनी कमिटी चेअरमन असतील, महापौर असतील, त्यांचे इतर पदाधिकारी असतील जे महापालिकेत पैसे गोळा करतायत, ती त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही अधिकाऱ्यांचे बळी कशा करता देताय?